स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीच्या संदर्भात जे काही तारखा येणार आहेत, हॉल तिकीट येणार आहे, ग्राउंड होणार आहे, या संदर्भात विद्यार्थ्यांचा जो काही गोंधळ उडालेला आहे या संदर्भात हा व्हिडिओ बनवतो आहे. नंतर गृहमंत्र्यांना पाठवलेलं जे पत्र आहे त्या संदर्भात व्हिडिओ आहे. वयवाढ संदर्भात आणि मॅटचा जो काही रिझल्ट लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो त्या संदर्भात हा व्हिडिओ बनवतो आहे आणि हे अपडेट आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा बघत असाल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे जे व्हिडिओज आहेत पोलीस भरती संदर्भातील आणि शिक्षणाच्या संदर्भातील आपल्याला कायमस्वरूपी अपडेट मिळत राहील. विद्यार्थी मित्रांनो, तर मुद्दा आहे पोलीस भरतीचं ग्राउंडच्या संदर्भात 6 तारखेला ग्राउंड होणार आहे. CRPFचं ग्राउंड होणार आहे, सोलापूरचं ग्राउंड होणार आहे, यानंतर लातूर असो, कोल्हापूर असो, जालना असो, यासारख्या ज्या जिल्हे आहेत यातील आपल्याला पत्रक आले आहेत असे आपण यूट्यूबला पाहिले आहेत आणि पत्रकसुद्धा आपल्याला दाखवले आहेत. त्यानंतर हा मुद्दा जो आहे हा कसला मुद्दा आहे की शासनाने डिपार्टमेंटला जी काही डिपार्टमेंट आहे, जिल्हा क्रीडा संकुल असेल, जिल्हा क्रीडा अधिकारी असेल, यांना पाठवलेले जे पत्र आहे की तुम्ही आम्हाला ग्राउंड अवेलेबल करून द्या, आम्हाला कॅमेरे असतील तर कॅमेऱ्याच्या संदर्भातील तुम्ही आम्हाला अवेलेबल करून ठेवा, या संदर्भातील या सर्व गोष्टीचं नियोजन आहे. विद्यार्थी मित्रांनो, पण यांचं नियोजन म्हणजे आपलं नियोजन नाही. यांचं नियोजन म्हणजे 10 तारखेला किंवा 7 तारखेला आलेली डेट नाही. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हापर्यंत तुम्हाला हॉल तिकीट येणार नाही आहेत तेव्हापर्यंत या गोष्टी अजूनपर्यंत शक्य नाही आहेत. विद्यार्थी मित्रांनो, त्याकरिता आपल्याला एनी हाऊ आपलं जे काही शारीरिक चाचणी आहे म्हणजे फिजिकल आहे हे आपल्याला कंटिन्यू म्हणजे सातत्यानं करत राहणे गरजेचं आहे. मग नक्कीच 6 तारखेला किंवा 15 तारखेला होणार आहे का? आजची तारीख आहे 4. विद्यार्थी मित्रांनो, 4 तारीख असतानासुद्धा 6 तारखेला जर फिजिकल असेल तर अजूनपर्यंत हॉल तिकीट आलेलं नाही आहे. मुद्दा राहिला 10 तारखेचा. 10 तारखेलाही आपल्याला शक्य वाटतं का की 7 दिवसापर्यंत पूर्वी हॉल तिकीट यायला पाहिजे, परंतु अजूनपर्यंत काहीच नाही. आणि महत्त्वाचा मुद्दा जे तुम्हाला मी वारंवार व्हिडिओमध्ये सांगतो आहे की 3 जे मुद्दे आहेत ते खूप महत्त्वाचे मुद्दे आहे. SABC विद्यार्थ्यांचा मुद्दा, ती आपली भाऊ आहेत, त्यांनासुद्धा आपल्याला न्याय मिळाला पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. यानंतर ज्या विद्यार्थ्यांची वय वाढलेली आहे, वय गेलेलं आहे, यांचासुद्धा मुद्दा महत्त्वाचा आहे. आणि जे फॉर्म भरण्यापासून ज्यांना कास्ट सर्टिफिकेट मिळालं नाही आहे आणि ते सुद्धा वंचित आहे, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. त्यांनासुद्धा फॉर्म भरता यायला पाहिजे होतं. विद्यार्थी मित्रांनो, या विद्यार्थ्यांवर अन्याय व्हायला नको म्हणून मॅटमध्ये एक केस आहे आणि त्या मॅटचा रिझल्ट 13 तारखेला. विद्यार्थी मित्रांनो, तर विचार करा की 13 तारखेला जो मुद्दा हिअरिंगला आहे किंवा हायकोर्टाचा जो मुद्दा आहे तो अजूनपर्यंत प्रलंबित आहे. हेच निर्णय अजूनपर्यंत लागले नाही तर भरती होणार कशी? कारण सर्व विद्यार्थ्यांना समान न्याय असणं गरजेचं आहे. याकरिता शासन आताच भरती करेल अजूनपर्यंत समजलेलं नाही आहे आणि आपणसुद्धा समजू शकता. मुद्दा दुसरा विद्यार्थी मित्रांनो की कोकणामध्ये आता 6 तारखेपासून समजा किंवा 7 तारखेपासून पावसाचं वातावरण सुरू होतं आहे. कोकणात मान्सून बरसलेलं आहे. तुम्ही विचार करू शकता की हा जून महिना आहे, पावसाळ्यात खरंच आपली भरती जी आहे होणं शक्य आहे का? ग्राउंड होणं शक्य आहे का? कोकण असो किंवा मग विदर्भ असो विद्यार्थी मित्रांनो किंवा मराठवाडा असो, या सर्व गोष्टींचा आपल्याला सारासार विचार करणं गरजेचं आहे. भरती ज्या वेळेला होईल त्यावेळेला होईल, नक्की होईल, आपल्याला हॉल तिकीटही येतील विद्यार्थी मित्रांनो. परंतु ज्या काही अफवा आहेत, जे काही गोंधळ तुमच्या मनात चालू आहे त्या संदर्भात हा मी व्हिडिओ बनवतो आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ त्या संदर्भात बनवलेला आहे की जी ऑथेंटिक माहिती आहे आणि आपणसुद्धा याबद्दल मी जे बोलत आहोत याबद्दल तुम्ही स्वतः विचार करू शकता. आताच म्हणजे 2 तारखेचं एक जे आपले सुधीर मुनगंटीवार आहेत त्यांचं पत्र आहे देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री यांना की भरतीच्या संदर्भात आहे की विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन आपल्याला या सर्व गोष्टी करणं गरजेचे आहेत. त्यावर निर्णय काय होतं, त्यावर शासन काय म्हणतं, त्यावर उपमुख्यमंत्री साहेब काय म्हणतात, हे महत्त्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि या ज्या गोष्टी आहे पत्रव्यवहाराच्या, हा तुरंत म्हणजे 6 तारखेला ग्राउंड होणार आहे किंवा 10ला होणार आहे यात शक्य नाही विद्यार्थी मित्रांनो. याला वेळ लागतं विद्यार्थी मित्रांनो. दुसरी गोष्ट अशी की जे विद्यार्थी, एखादा चंद्रपूरचा विद्यार्थी असेल तो सोलापूरला जर त्याने फॉर्म भरला असेल तर मग हा विद्यार्थी उद्या 6लाच जर भरती असेल तर तो जाईल कसा? राहण्याची सोय कशी होईल, त्याची तिकीटची सोय कशी होईल, तो जाईल कसा? हे महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणून कोणतीही गोष्ट शासन जेव्हा भरती करेल तेव्हा 7 ते 8 दिवसापूर्वी तुम्हाला हॉल तिकीट येईल. म्हणजे विद्यार्थ्याला पूर्वसूचना जर मिळाली तर विद्यार्थी त्यानुसार तिथे जाण्याची तो सोय करू शकेल. विद्यार्थी मित्रांनो, ह्या सर्व गोष्टींचा आपण सर्वांनी विचार करणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या व्हिडिओला किंवा कोणत्या परिपत्रकाला न वाचता किंवा न काही शहानिशा करता त्याच्यावर विश्वास ठेवू नका, अफवांना बळी पडू नका. विद्यार्थी मित्रांनो, आपला जो फिजिकलचा वेळ आहे तो फिजिकल करा आणि आपला जो लेखी परीक्षेचा अभ्यास आहे तो अभ्यास करा सातत्यानं आणि लेखी परीक्षेची चाचण्या सोडवत राहा. विद्यार्थी मित्रांनो,
जे काही PYQ आहे ते PYQ वाचत राहा, जेणेकरून तुमचा नक्कीच फायदा होईल आणि यावेळी नक्कीच तुम्ही पोलीस भरतीमध्ये महाराष्ट्र शासनाच्या पोलीस भरतीत नक्कीच जॉईन व्हाल विद्यार्थी मित्रांनो. यासाठी शुभेच्छा असणार आहे तुम्हाला. आणि हा जो माझा व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपले जे काही पोलीस ग्रुप असतील, अकॅडमीचे ग्रुप असतील किंवा गावातील पोलीस विद्यार्थ्यांचे ग्रुप आहे, त्या ग्रुपला सर्वांना शेअर करा विद्यार्थी मित्रांनो. धन्यवाद.